आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। राज्यातल्या नेत्यांमध्ये सुरू असलेलं राजकारण आता त्यांच्या परिवारापर्यंत जाऊन पोहोचलंय। आरोप प्रत्यारोपांच्या नादामध्ये नेत्यांनी राजकारणाची पातळी रसातळाला नेऊन ठेवली आहे। पाहूयात नेमकं काय झालंय ते। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुमच्या परिवाराचे व्हॉट्सअप चॅट बाहेर आले आहे याची आठवण करून दिली आहे। देवेंद्र फडणवीसांनी पाटण्यातल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर टीका करताना कुटुंब बचाव बैठक असल्याची टीका केली। त्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी आम्ही त्या व्हॉट्सअप चॅटवर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल असं वक्तव्य केलंय। लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेलेले आहेत। देवेंद्रजी एवढ्या पातळीवरती येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे। तुमचे सुद्धा परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर येत आहेत, आलेले आहेत। आम्ही अजून त्याच्यावरती बोललेलो नाही। मग जर तुमच्या परिवारात बोलावं लागलं तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाहीयेत। उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट शरसंधान साधल्यानं भाजपमधून तितक्याच तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। मी आणि माझं कुटुंब खुली किताब असल्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। तर याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना खरमरीत उत्तर दिलंय। याच्यामध्ये परिवाराचा विषयच येत नाही। याच्यामध्ये परिवार कुठून आला? इथून राज्याचं आणि जनतेचं हित बघा ना तुम्ही। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना जळजळीत उत्तर दिलंय। 2013 मध्ये तुम्ही कुणाच्या परिवारावर गेले होते? कुणाचा बाप आणि पत्नी तुम्ही काढली होती? असा जिवारी लागणारा सवाल आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय। परिवारावर या, तुम्हाला अंगाने शिंगावर यायला आम्ही तयार आहोत। आणि परिवाराची भाषा उद्धवजी आम्हाला शिकवू नका। थोडा आरसा घ्या, मातोश्रीच्या 1 किंवा 2 बंगल्यामध्ये जाऊन बघा कोणाच्या परिवारावर सगळ्यात पहिलं 2013ला तुम्ही गेला होतात, कोणाचा बाप आणि कोणाची पत्नी तुम्ही काढली होती। आणि त्यामुळे स्वतःच्या असलेल्या कुकृत्याचे भोग तुम्ही भोगताय। 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातल्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कटुता निर्माण झाली। मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधली कटुता आता शिगेला पोहोचली आहे। आधी एकमेकांवर आरोप करणारे नेते आता परिवारावर घसरू लागलेत। राजकारणाची ही खालावलेली पातळी राज्याला मात्र काळीमा फासणारी आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।